ठीक आहे, आपण आता सुरू करूया. आपण काल ईडीपी अंकेक्षण पद्धतीतील ज्या समस्या होत्या त्या समस्यांचा विचार केलेला आहे. त्यामध्ये प्रमाणक उपलब्ध नसतात, कारण सगळ्या एंट्रीज या आपण पूर्णपणे कॉम्प्युटरचा वापर करून किंवा संगणकाच्या मदतीने हे अंकेक्षण केलं जात असतं. त्यामुळे फायलिंग, व्हाउचर यांची त्या ठिकाणी यांचा अभाव दिसून येतो. त्यानंतर ऑडिट ट्रेल याचा अर्थ ज्या क्रमाने, ज्या नंबरांनी आपण त्या ठिकाणी एंट्रीज केलेल्या आहेत त्या समजू शकत नाहीत. म्हणजे साधारणतः पहिल्यांदा आपण बिल तयार करतो, त्यानंतर ते मुख्य पुस्तकामध्ये त्याची म्हणजे मूळ पुस्तकामध्ये त्याची नोंद करतो, त्यानंतर जर्नल करतो म्हणजे रोजकीर्द तयार करतो, खतावणी तयार करतो म्हणजे लेजर, त्यानंतर रिस्पेक्टिव्ह अकाउंटचा बॅलन्स काढतो. म्हणजे असा एक क्रम त्या ठिकाणी दिलेला असतो आणि त्या क्रमानुसार त्या ठिकाणी अंकेक्षण हे पारंपरिक किंवा मानवी हाताने होत असतं. पण अंकेक्षणामध्ये कुठली एंट्री आधी केली ती कुठं त्या ठिकाणी शिफ्ट झाली हे समजू शकत नाही. त्यानंतर संगणक व्हायरस, काल आपण याची चर्चा केलेली आहे की व्हायरस जर शिरला तर अनेक अडचणी निर्माण होतात. त्यानंतर संगणकावरती जर योग्य त्या प्रमाणामध्ये इंटरनल कंट्रोल नसेल तर अफरातफर किंवा बदल होण्याची शक्यता असते आणि याचा परिणाम अंकेक्षकाचं जे अंतिम अंकेक्षण असतं त्यामध्ये नेमक्या काय चुका झालेल्या आहेत, काय बदल झालेले आहेत हे समजू शकत नाही. त्यानंतर संगणकाला माहिती पुरवणे, ही माहिती सुद्धा ज्याला आपण इंग्लिशमध्ये इनपुट असं म्हणतो, ही माहिती पुरवणं हाही महत्वाचा भाग असतो. त्यानंतर सांकेतिकांची किंवा कोड लँग्वेजची समस्या असते, कारण तुम्हाला माहिती आहे की आपण कॉम्प्युटरच्या ज्या भाषा बघितलेल्या आहेत त्या पूर्णपणे कोड लँग्वेज आहेत, त्या यंत्र भाषा म्हणून ओळखल्या जातात. त्याला कुठेही 1, 2 मराठी, हिंदी, इंग्लिश अशा प्रकारच्या भाषेचा उल्लेख केला जात नाही. आणि त्यामुळे हे कोडिंग नेमकं काय आहे आणि त्याचं डिकोडिंग कशा पद्धतीने करायचं आहे किंवा त्याचा अर्थ कसा लावायचा आहे हे जर अंकेक्षकाला माहित नसेल तर ती एक मोठी समस्या निर्माण होते आणि मग अंकेक्षकाचं काम हे ठप्प होऊ शकतं आणि पुन्हा मग तो पारंपरिक पद्धतीचं जे अंकेक्षण आहे या अंकेक्षणाकडे वळू शकतो. आणि त्यानंतर पुन्हा तोच मुद्दा येतो की इंटरनल सिस्टम प्रभावी नसेल तर चुकीची माहिती म्हणजे इनपुट फीडबॅक जो आहे तो चुकीचा पुरवला जातो आणि मग प्रोसेसिंग झाल्यानंतर मिळणारे जे रिझल्ट्स आहेत किंवा आउटपुट आहे या आउटपुट्स वरती त्या ठिकाणी विपरीत परिणाम होऊ शकतात. मग अशा परिस्थितीमध्ये या ईडीपी अंकेक्षण परिस्थितीत नियंत्रण कसं ठेवायचं, काल आपण हे मुद्दे लक्षात घेतलेले आहेत की 2 प्रकार यामध्ये दिसून येतात, साधारण ईडीपी नियंत्रण आणि दुसरं आहे ईडीपी वापरावरील नियंत्रण. साधारण ईडीपी नियंत्रण म्हणजे जनरल ईडीपी कंट्रोल आणि ईडीपी वापरावरचा जो कंट्रोल आहे तो स्पेसिफिक माहितीवरती आधारित असतो. आता पहिला जो घटक आहे साधारण ईडीपी नियंत्रण, यामध्ये तुम्हाला 6 उपमुद्दे दिसतील. प्रत्येक मुद्दा हा महत्वाचा आहे की संघटनात्मक नियंत्रण. ज्या वेळेला व्यवसाय संस्थेमध्ये संगणकाची त्या ठिकाणी उभारणी केली जाते ती कोणत्या पद्धतीने केली जाईल ते ठरवणं, ते करणं म्हणजे संघटनात्मक नियंत्रण. मग कोणता कॉम्प्युटर त्या ठिकाणी योग्य आहे, तो कशी माहिती स्वीकारतो, त्याचं प्रोसेसिंग कशा पद्धतीने केली जाते, माहिती साठवून कशी ठेवतो म्हणजे ज्याला आपण सेव्ह करणं म्हणतो, स्टोरेज, आणि त्यानंतर आपल्याला आउटपुट काय मिळतं. तर या संबंधात योग्य त्या पद्धतीचे मॅनेजमेंटने निर्णय घेणं आवश्यक आहे. मग त्यासाठी स्वतंत्र ईडीपी विभाग तयार केलेला असावा, त्यामध्ये ठराविक व्यक्तींनाच प्रवेश दिला जावा, त्या ठिकाणी संबंधित एक व्यक्ती इन्चार्ज म्हणून किंवा ईडीपी व्यवस्थापक म्हणून त्या ठिकाणी काम करत असावी, त्यांना योग्य ते अधिकार दिलेले असावेत. त्यानंतर संगणक ऑपरेटरची स्वतंत्र नेमणूक केलेली असावी, जे प्रत्येकाला आपलं कामकाज काय आहे हे समजणं अत्यावश्यक आहे. त्यानंतर दुसरा भाग आहे पद्धती विकास. आता पद्धती विकास म्हणजे काय, तर जी सिस्टीम आहे, सॉफ्टवेअरची जी सिस्टीम आहे ती चांगल्या प्रकारची असली पाहिजे, ओरिजिनल असली पाहिजे. त्याच्या ज्या काही टेस्ट आहेत या टेस्ट करून मग ते सॉफ्टवेअर त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. जर त्यामध्ये काही समस्या निर्माण होत असतील तर त्याऐवजी दुसरं सॉफ्टवेअर घेता येईल का याचाही विचार करणं आवश्यक आहे. त्यानंतर जी वेगवेगळी उपकरणं वापरली जातात ज्याला इक्विपमेंट असं आपण म्हणतो,
तर या इक्विपमेंटच्या कामावरती सुद्धा नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. कारण या उपकरणांमध्ये जर दोष असेल तर पुढचे सगळेच घटक दोषपूर्ण होतात आणि मग आउटपुट हे योग्य त्या पद्धतीने त्या ठिकाणी निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळे त्या डाटाची तपासणी, इकोसिस्टीमचा वापर करणं, त्यानंतर साम्य तपासणीसाठी पॅरिटी सिस्टीम, ही सगळे कॉम्प्युटराइज नावं आहेत. पॅरिटी सिस्टीम, पॅरिटी म्हणजे साम्य असणे, इको म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या डाटाची त्या ठिकाणी तपासणी करणं, मग बेरीज, वजाबाकी, सम, विषम यासारख्या सगळ्या घटकांचा विचार करून या उपकरणाच्या कामावरचं नियंत्रण सॉफ्टवेअरच्या मदतीने करणं आवश्यक ठरतं. त्यानंतर नियंत्रण ऑपरेटर, जे ऑपरेटर्स आहेत त्यांच्यामध्ये कामाची विभागणी योग्य त्या पद्धतीने होणं गरजेचं आहे. आपल्यावरती कोणती जबाबदारी सोपवलेली आहे आणि आपण नेमकं कशा पद्धतीने त्या ठिकाणी काम करणार आहोत, आपल्याला किती वेळ त्या ठिकाणी काम करायचं आहे आणि कार्याचं नियोजन अशा पद्धतीने केलं जावं की वेळ वाया जाणार नाही आणि काम झटपट होईल. अशा पद्धतीने हा नियंत्रण ऑपरेटरचा मुद्दा आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे या ऑपरेटरला, कंट्रोलरला आपल्याला नेमकं काय करायचंय याची निसंदिग्ध भाषेमध्ये माहिती देणं आवश्यक आहे. जर त्यामध्ये काही साशंकता निर्माण झाली किंवा त्याला नेमकं आपल्याला काय करायचंय हेच जर समजलं नाही तर कुठेतरी अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते. त्यानंतर माहिती प्रवेश, म्हणजे ज्या व्यक्तींना कॉम्प्युटरशी निगडित काम आहे त्या व्यक्तींनी तिथले जो प्रमुख असेल, म्हणजे ईडीपी मॅनेजर किंवा व्यवस्थापक असेल किंवा ज्या व्यक्तीकडे, ज्या अधिकाऱ्याकडे या कॉम्प्युटरची जबाबदारी सोपवलेली असेल त्यांची परवानगी घेऊन मग या अधिकाऱ्यांनी संबंधित कारकून असतील किंवा संबंधित व्यक्ती असतील त्यांना तो पासवर्ड देणं आणि त्या कॉम्प्युटरचा वापर करू देणं, म्हणजे माहिती प्रवेश किंवा डाटा ऍक्सेस करता येणं, म्हणजे संगणक वापरण्याची परवानगी मिळणं, एंट्री करणं, हा मुद्दा या ठिकाणी येतो. त्यानंतर संपादनावर नियंत्रण, जी काय माहिती दिलेली आहे ती एडिट करणं म्हणजे संपादन करणं. पण हे सुद्धा संपादन करत असताना त्या व्यक्तींना योग्य त्या पद्धतीने माहिती काय आहे आणि नको असलेली माहिती कोणती आहे हे सुद्धा समजणं आवश्यक आहे, तरच एडिटिंग करणं किंवा संपादन करणं शक्य होतं. अर्थात असं जर एडिटिंग करायचं असेल म्हणजे थोडक्यात असलेल्या माहितीमध्ये बदल करायचा असेल, काही माहिती डिलीट करायची असेल, काही माहिती ऍड करायची असेल तर संबंधित अधिकाऱ्यांची काय असेल ती परवानगी घेऊन मग ते संपादन करणं आवश्यक आहे. म्हणजे त्याची पूर्व कल्पना संबंधित अधिकारी वर्गाला मिळणं आवश्यक आहे. म्हणजेच तुमची इंटरनल कंट्रोल सिस्टीम, मग ती ऑफिस मधली असेल, बाहेरच्या भागातली असेल किंवा कॉम्प्युटर सेक्शनची असेल, ही जर प्रभावी असेल, ही जर कंट्रोलिंग चांगल्या पद्धतीने होत असेल तर अंकेक्षकाला आपलं कामकाज करायला कुठल्याही प्रकारचे अडथळे येत नाहीत. दुसरा प्रकार आहे की ईडीपी वापरावरील नियंत्रण. आता ज्या वेळेला हे नियंत्रण केलं जातं, म्हणजे आपण हे साधारण ईडीपी नियंत्रण पाहिलेलं आहे की संघटना असेल, पद्धती असेल, उपकरणं असतील, ऑपरेटर असेल, त्यानंतर डाटा ऍक्सेस असेल, एडिटिंग असेल किंवा त्याचं स्टोरेज करायचं असेल, या सगळ्या बाबतीत जर सिस्टीम प्रभावी ठरत असेल तर ईडीपी वापरावरील नियंत्रण सुद्धा सोपं जातं. त्यामध्ये पहिला घटक सांगितलेला आहे की पुरवलेल्या माहितीवर नियंत्रण ठेवणे. याचा अर्थ काय आहे की संगणकाला जी माहिती पुरवली जाते त्याला आपण काय म्हणतो, इनपुट कंट्रोल. तर ही माहिती पुरवत असताना खूप मोठ्या प्रमाणावरती माहिती पुरवली जाते, नको ती माहिती सुद्धा त्यामध्ये इन्सर्ट केली जाते आणि त्यामुळे पुरवलेली माहिती किंवा इनपुट ही एक कमजोर कडी किंवा प्रॉब्लेम निर्माण करणारा भाग या नावाने ओळखला जातो आणि त्यामुळे त्यावरती योग्य त्या पद्धतीने प्रभावीपणे नियंत्रण ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे. सॉफ्टवेअर किंवा त्यावरती नियंत्रण म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम वरती कंट्रोल करणारी पद्धत अशा प्रकारे तयार केली गेली पाहिजे की फक्त आवश्यक असणारी क्वालिटी इन्फॉर्मेशन, गुणात्मक स्वरूपाची माहिती त्या ठिकाणी त्यांना म्हणजे संगणकाला पुरवली जाईल. कारण ही माहिती पुरवत असताना या ना त्या कारणाने चुका होऊ शकतात किंवा ज्या वेळेला माहिती गोळा केली जाते तेव्हाच ती माहिती गोळा करताना चूक होते.
आणि मग ही चूक जशीच्या तशी पुढे गेली तर इनपुट म्हणजे पुरवलेली माहिती चुकीची होते, त्यावरती प्रोसेसिंग केलं जातं आणि त्यापासून मिळणारं जे आउटपुट आहे हे आउटपुट चुकीचं निघतं. आणि त्यामुळे सुरुवातीला जे आपण म्हटलं की ईडीपी पद्धतीमध्ये अंकेक्षण करत असताना ही सगळ्यात कमजोर कडी म्हणून ओळखली जाते आणि त्यामुळे चुकीच्या पद्धतीने प्रोसेसिंग किंवा रूपांतरण होणार नाही किंवा संगणकावर ज्यावेळेला आपल्याला स्क्रीनवरती ती माहिती डिस्प्ले होते दिसते त्यावेळेला ती चुकीची असणार नाही, ती अचूक असेल, या पद्धतीकडे किंवा याकडे संबंधित घटकांनी लक्ष देणं गरजेचं आहे. कारण त्यावरतीच कंपनी म्हणा किंवा एखादी व्यवसाय संस्था असेल तर या व्यवसाय संस्थेचा जो अंकेक्षकाचा अहवाल आहे हा अहवाल त्यावरनं तयार होत असतो आणि मग इनपुट मध्येच म्हणजे पुरवलेल्या माहितीवरतीच नियंत्रण नसेल किंवा चुकीची माहिती त्या ठिकाणी पुरवली जात असेल तर त्याचे रिझल्ट सुद्धा अशा पद्धतीने चुकीचे येऊ शकतात. त्यानंतर दुसरा घटक आहे तो म्हणजे माहिती प्रक्रियेवर नियंत्रण. आता माहिती प्रक्रियेवर नियंत्रण केव्हा केलं जातं तर ज्या वेळेला ही माहिती त्या प्रोग्राम मध्ये एकदा अचूकपणे फिट केली किंवा बसवली तर प्रोग्राम मध्ये चुका आढळत नाहीत. प्रोग्राम मध्ये चुका नसल्या तर पुढचे अडथळे दूर होतात, पण तसं होत नाही. ज्या वेळेला ही माहिती त्या ठिकाणी पुरवली जाते किंवा इनपुट डाटा फीड केला जातो तर त्याचं पुढचं प्रोसेसिंगचं काम व्यवस्थित होतंय किंवा नाही किंवा प्रोसेसिंग योग्य त्या पद्धतीने केलं जाते किंवा नाही हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. मग हे कसं पाहिलं जाणार आहे तर त्यासाठी टेस्ट चेकिंग ही एक पद्धत आहे की आधी म्हणजे प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात करण्याच्या आधी ते प्रोसेसिंग काय दाखवतंय त्याचे निकाल किंवा त्याचे रिझल्ट काय येत आहेत हे तपासून पाहणं. म्हणजे जसं आपण एखादं काम सुरू करण्यापूर्वी ते योग्य त्या पद्धतीने होतंय किंवा नाही याची त्या ठिकाणी तपासणी करत असतो किंवा वैयक्तिक स्वरूपाचं जर काम असेल तर क्रॉस फुटिंग हा एक प्रकार असतो की स्वतंत्रपणे बेरजा त्या ठिकाणी लक्षात घ्यायच्या आणि जर क्रॉस फुटिंग मध्ये किंवा चेकिंग मध्ये अपेक्षित रिझल्ट आले नाहीत तर त्याची तपासणी करणं गरजेचं पडतं. आणि त्यामुळे प्रत्यक्ष संगणकीय पद्धतीने अंकेक्षण कामकाजाला सुरुवात करण्यापूर्वी या माहिती प्रक्रियेवर सुद्धा नियंत्रण मिळवणं आवश्यक ठरतं. तिसरा भाग आहे की संगणकावरून मिळालेल्या माहितीवरील नियंत्रण. इनपुट त्या ठिकाणी झालंय, फीड केलेलं आहे, त्याच्यावरती प्रोसेसिंग झालेली आहे आणि त्यानंतर अंतिम टप्पा येतो तो म्हणजे संगणकावरती दिसणारा निकाल किंवा आउटपुट. मग ही प्रोसेस केलेली माहिती अशा पद्धतीने नियंत्रित करणं आवश्यक आहे की फक्त तिथली जी ऑफिशियल व्यक्ती असेल किंवा ज्याला आपण मराठीमध्ये अधिकृत व्यक्ती म्हणतो त्या अधिकृत व्यक्तीलाच अशा पद्धतीने ती माहिती मिळू शकेल आणि ज्यांना आवश्यक आहे त्या घटकांना ती माहिती त्या ठिकाणी किंवा त्यांच्या अकाउंटला ती माहिती पुरवली जाईल जेवढी पाहिजे तेवढी. आणि त्यामुळे संघटनेमध्ये म्हणा किंवा त्यामध्ये त्या आउटपुटमध्ये जर काही चूक झालेली असेल तर ती वेळीच लक्षात येऊ शकते आणि मग त्या डिपार्टमेंटच्या व्यक्ती ज्यांच्याकडे हे अधिकार आहेत किंवा ज्या अधिकृत व्यक्तींना कामकाज करण्याची परवानगी मिळालेली आहे त्या व्यक्ती त्यामध्ये सामील होऊ शकतात. आणि त्यामुळे अंकेक्षण ज्या वेळेला ईडीपी किंवा संगणकीय पद्धतीने केलं जातं त्यावेळेला त्याची कार्यपद्धती सुद्धा संबंधित अंकेक्षक आणि त्याच्या टीमला माहीत असणं आवश्यक आहे. आता यासाठी अंकेक्षकांनी काय करायचंय तर संगणकामध्ये कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर डाउनलोड केलेले आहेत ते आपल्या कामकाजाला पूरक ठरतात का किंवा अंतर्गत नियंत्रण पद्धत किंवा इंटरनल कंट्रोल सिस्टीम ही योग्य त्या पद्धतीने कार्यरत आहे ना, कुठल्याही प्रकारच्या प्रोसेसिंग मध्ये चूक होत नाही ना, कामकाज व्यवस्थित अचूक आणि वेगाने होतंय ना हेही पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर आवश्यकता वाटली तर व्हाउचिंगचं काम सुद्धा त्या ठिकाणी करणं गरजेचं पडतं. अंतर्गत नियंत्रण सिस्टीम कितीही प्रभावी असली तरी सुद्धा शेवटी कॉम्प्युटर हे मशीन आहे आणि मग या मशीन मध्ये जर काही कमतरता भासत असेल तर ते योग्य त्या पद्धतीने हाताळणं गरजेचं आहे. आणि
त्यामुळे या अंतर्गत नियंत्रण पद्धतीच्या बाबतीत जर तो समाधानी नसेल तर त्यांनी त्याबाबत डाटा असेल किंवा गणितीय आकडेमोड पद्धत असेल किंवा नियंत्रण पद्धतीतल्या त्रुटी किंवा दोष असेल तर ते लक्षात आणून देणं गरजेचं आहे. म्हणजेच एडीपी अंकेक्षण परिस्थितीमध्ये जे अंकेक्षण आहे ते योग्य पद्धतीने होऊ शकतं. आणि जी आपण दुसरी एक पद्धत पाहिलेली आहे की त्वरित कालप्रक्रिया, रिअल टाइम ऑडिटिंग किंवा प्रोसेसिंग, त्यामध्ये कॉम्प्युटर कसं कामकाज करतोय, कॉम्प्युटरच्या कामकाजामध्ये अडथळे येत नाहीत ना, याचं सातत्याने मॉनिटरिंग करणं किंवा कंट्रोलिंग करणं आवश्यक आहे. आणि अंकेक्षणाची जी पद्धत वापरली जाणार आहे त्याला ही सिस्टीम सपोर्ट करतेय का तेही पाहणं गरजेचं आहे. आणि जर ती सिस्टीम सपोर्ट करत नसेल किंवा तुमचा संगणक हा अपडेट नसेल, त्या सॉफ्टवेअरला त्या ठिकाणी सपोर्ट करत नसेल तर कामकाज पुढे होऊ शकत नाही. आणि त्यामुळे याचं मॉनिटरिंग करणं किंवा याची पाहणी करणं हे सुद्धा गरजेचं आहे. त्यानंतर निवडक जे व्यवहार असतील, जिथे चाचणी पद्धती वापरलेल्या असतील, ते निवडक व्यवहार संपूर्ण कालावधीचे असतील, सगळ्या प्रकारच्या व्यवहारांची त्यामध्ये समावेश केला गेलेला असेल आणि जी पद्धती आहे या पद्धतीचा वापर केल्यानंतर काय रिझल्ट्स मिळू शकतात याचीही पाहणी अंकेक्षक आणि त्याच्या टीमनी करणं आवश्यक आहे. तसंच संगणकाला पुरवलेली माहिती म्हणजे इनपुट, त्यानंतर प्रोसेसिंग सिस्टीम, कंट्रोलिंग टूल्स टोटल केलेल्या असतील त्या आणि त्याचं मिळणारं आउटपुट, ही सगळी लिंक योग्य त्या पद्धतीने त्यामध्ये समाविष्ट होणं गरजेचं आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी अडथळा निर्माण होणार नाही अशा पद्धतीने कामकाज करणं हे गरजेचं आहे. ज्या वेळेला या दोन पद्धतींचा वापर केला जातो आणि असं दिसून येतं नेटचा जरा प्रॉब्लेम आला होता. ज्या वेळेला असं दिसून येतं की साधारण ईडीपी नियंत्रण असेल किंवा ईडीपी वापरावरील नियंत्रण असेल, या पद्धतीने जात असताना संगणक योग्य त्या पद्धतीने कामकाज करतोय, संगणकामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नाही, संपूर्ण परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे, तर अशा वेळेला मग संगणक कुठल्याही पद्धतीने त्रास देत नाही. कुठल्याही म्हणजे कुठल्याही इनपुट आउटपुट प्रोसेसिंग किंवा इतर कुठल्याही प्रकारचा असेल तर अशा वेळेला अंकेक्षकाची भूमिका ही निर्णायक ठरते. आपण आधी जो पाहिलेला आहे अंकेक्षण पद्धती की पारंपरिक अंकेक्षण पद्धती असेल किंवा संगणकीय अंकेक्षण पद्धती असेल, या दोन्हीमध्ये असणारा फरक आपण अभ्यासलेला आहे. पारंपरिक अंकेक्षणामध्ये आपल्याला संपूर्ण कागदपत्र उपलब्ध असतात, केव्हाही आपण त्याचं चेकिंग करू शकतो. पण संगणकीय पद्धतीमध्ये मात्र कुठल्याही प्रकारची कागदपत्र, फायलिंग, व्हाउचर्स यांची उपलब्धता नसते आणि मग त्यामुळे ही पद्धती भिन्न असते आणि ती समजून घेणं आवश्यक आहे. मग अशा वेळेला संगणकाच्या बाजूनी किंवा संगणकाच्या पद्धतीने कामकाज करत असताना अंकेक्षकाची भूमिका ही एक मध्यस्थ म्हणून अतिशय महत्वाची ठरते. ज्या वेळेला संगणकाचा वापर केला जातो त्यावेळेला व्यवसाय संस्थेची जी मूळ उद्दिष्ट आहे या मूळ उद्दिष्टांवरती मग साधारण ईडीपी नियंत्रण असेल किंवा ईडीपीच्या वापरावरचं नियंत्रण असेल, हे नियंत्रण करत असताना कुठल्याही प्रकारे व्यवसाय संस्थेच्या उद्दिष्टांवरती विपरीत परिणाम होणार नाही हा भाग किंवा हा घटक संबंधित अंकेक्षकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण संगणक पद्धतीमध्ये डाटा कलेक्शन किंवा माहिती गोळा करणं, ती स्टोअर करणं म्हणजे संग्रहित करणं, तिचं क्लासिफिकेशन आणि अनालिसिस करणं, यामध्ये निश्चितपणे बदल होत जातो. कारण पारंपरिक अंकेक्षण पद्धतीमध्ये आपण पाहिलेलं आहे की क्रमवार त्या ठिकाणी कामकाज घडून येतं, क्रमवार त्याच्या नोंदी केलेल्या असतात आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचा अडथळा न येता एक स्मूथली क्रमाक्रमाने त्या ठिकाणी पारंपरिक पद्धतीचं अंकेक्षण होत असतं.
पण संगणक पद्धतीमध्ये कुठल्याही प्रकारचा व्हाउचर किंवा कुठल्याही प्रकारची नोंद ही कागदावर केली जात नाही, तर या सगळ्या नोंदी कॉम्प्युटरच्या मदतीने किंवा संगणकाच्या मदतीने केल्या जातात. त्यामुळे एकदा माहिती त्या ठिकाणी इनपुट केलं, डाटा पुरवला की त्याचं प्रोसेसिंग कॉम्प्युटर ते जे सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग केलेलं असतं त्याच्या मदतीने आपोआप त्या त्या डिपार्टमेंटला ती माहिती त्या ठिकाणी जात असते आणि त्यामुळे तो क्रम समजत नाही आणि मग एखाद्या व्यवहाराबाबतीत साशंकता निर्माण झाली तर अंकेक्षकाला आपली भूमिका एक तज्ञ व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी आजमावून पाहावी लागते. त्याच्या अनुभवाचा, त्याच्या ज्ञानाचा त्या ठिकाणी वापर करून नेमकं कुठे काय चुकलेलं असेल, जे त्याला कॉम्प्युटरचं नॉलेज असणं, तो कॉम्प्युटर तज्ञ ही तर भूमिका ईडीपी वातावरणात अपेक्षित आहेच. पण नेमकं कुठे काय बदल झालेला आहे किंवा काही त्यामध्ये डाटा कंट्रोलिंग सिस्टीम मधनं हुकलेला आहे आणि असं जर दिसून आलं तर मात्र त्या ठिकाणी त्याची कसोटी लागते. कारण ना त्या ठिकाणी व्हाउचर्स असतात, ना कुठले दस्तऐवज उपलब्ध असतात, ना कुठलं फायलिंग त्या ठिकाणी उपलब्ध असतं, ना प्राथमिक ज्या काही व्यवहार केलेले असतील म्हणजे मूळ नोंदी ज्या आहेत त्यांची कागदपत्र त्या ठिकाणी नसतात आणि मग अशा वेळेला अंकेक्षकाची कसोटी लागते. मग त्याला आपल्या ईडीपी अंकेक्षण परिस्थितीचं जे काम करायचं आहे त्या तंत्रामध्ये टेक्निकमध्ये बदल करावा लागतो. कारण आपण पाहिलेलं आहे की सांकेतिक खुणांचा वापर किंवा यंत्रभाषांचा वापर हे ईडीपी अंकेक्षण पद्धतीत किंवा संगणकीय अंकेक्षण पद्धतीमध्ये महत्वाचं ठरत असतं. आणि मग अशा वेळेला सांकेतिक शब्द असतील, सांकेतिक खुणा असतील, सांकेतिक चिन्ह असतील, सांकेतिक संख्या असतील यांचा वापर करून त्या ठिकाणी कामकाज करावं लागतं आणि त्यामुळे इंटरनल कंट्रोल सिस्टीम तर प्रभावी असणं आवश्यकच आहे. पण जे हिशोब त्या ठिकाणी नोंदवले गेलेले आहेत, कारण हिशोब नोंदवायचं काम कोण करतं तर त्या डिपार्टमेंटचे कारकून करत असतात आणि मग त्यांच्याकडनं जर चुका झालेल्या असतील तर शंका निर्माण करण्यासारखी परिस्थिती असते. त्यामुळे जे काही हिशोब नोंदवलेले असतील ते खरे आहेत का, पूर्णपणे योग्य त्या पद्धतीने नोंदवलेले आहेत का, त्याचं जे अनालिसिस किंवा जे सिस्टीम अनालिसिस झालेलं आहे प्रोसेसिंग मध्ये ते योग्य आहे का, ही सगळी खात्री आधी अंकेक्षकाला पटवून घ्यावी लागते. म्हणजे इथे त्याची भूमिका ही निश्चितपणे महत्वाची ठरत असते आणि जर त्यामध्ये काही चुका आढळल्या असतील तर त्या दुरुस्त करण्याची सुद्धा जबाबदारी त्यांना त्या ठिकाणी पार पाडावी लागत असते. अर्थात ही जबाबदारी पार पाडत असताना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते की संगणकाचा वापर आता सगळीकडेच झालेला आहे. त्यामुळे मला त्यातली काही माहिती नाही, मला संगणकातल्या सॉफ्टवेअर बद्दल काही माहिती नाही असं जर कोणी म्हणत असेल तर ते चुकीचं आहे. कारण तुम्हाला इथून पुढे पारंपरिक पद्धतीचं अंकेक्षण फारसं कुठेही आढळून येणार नाही. अगदी छोट्या मोठ्या घटकांसाठी सुद्धा आता कॉम्प्युटर वापरला जातो. तुमच्या ऍडमिशन्स असतील, तुमच्या स्कॉलरशिपचे फॉर्म्स असतील किंवा तुमचे परीक्षेचे फॉर्म्स असतील किंवा आता या कोरोना पद्धतीमुळे ज्या ऑनलाईन पद्धतीच्या परीक्षा झाल्या त्या सुद्धा संगणक म्हणजे तुमचा जो मोबाईल आहे त्यामधला संगणक किंवा इंटरनेट याचा वापर करूनच त्या ठिकाणी आपल्याला आता पुढे जायचंय. त्यामुळे या टॉपिक वरती आपण जास्त स्ट्रेस दिलेला आहे किंवा जास्त त्या ठिकाणी आपण वापर केलेला आहे, कारण याच प्रकारच्या पद्धतीने आता तुम्हाला इथून पुढे या अंकेक्षणाचं कामकाज करायचंय. भले तुम्ही सीए व्हा नका हो, पण जिथे कुठे तुम्ही जाणार आहात त्या ठिकाणी तुमच्याकडे जर ऑडिटचं काम आलं किंवा टॅक्सचं काम आलं तर तिथे अशा पद्धतीने हे संगणकाचा वापर करून त्याच्या सॉफ्टवेअरची माहिती घेऊन किमान कामकाजापुरती तरी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण याच्यावरती स्ट्रेस दिलेला आहे. कारण आता पुढच्या सेमिस्टरला आपल्याला इन्कम टॅक्स घ्यायचा आहे. आता बघूया जर प्रत्यक्ष कॉलेज सुरू झालं तर काही प्रश्न नाही, पण जर नाही झालं तर मात्र अडचण निर्माण होऊ शकते. त्यानंतर यातला पुढचा भाग आहे तो म्हणजे संगणकीय मदतीद्वाराची अंकेक्षण तंत्रे. आता हे शब्द जरा मराठीकरणामध्ये आपल्याला
नवीन वाटू शकतात. संगणकीय मदतीद्वार, आता मदतीद्वार म्हणजे काय, द्वार म्हणजे प्रत्यक्ष दार नसतं, तर कॉम्प्युटरला मदत करणारी अंकेक्षणाची तंत्रे, असं थोडंसं त्याचं आपण भाषांतर सोप्या पद्धतीने करूया. इंग्लिशमध्ये याला कॉम्प्युटर असिस्टेड ऑडिटिंग टेक्निक्स, कॉम्प्युटर सी, मदत असिस्टंटचा ए, ऑडिटिंगचा ए आणि तंत्रे म्हणजे टेक्निकचा टी, CAAT, कॉम्प्युटर असिस्टेड ऑडिटिंग टेक्निक, CAAT हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. त्याचा अर्थ काय आहे, संगणकाच्या मदतीने कामकाज करण्यासाठी जी ऑडिटिंगची टेक्निक्स आहेत किंवा तंत्रे आहेत, या तंत्रांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. आता जेव्हा संगणकाचं मदतीद्वारे, आता जे पुस्तकांमध्ये भाषांतर केलेलं आहे ते शब्द आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, कारण परीक्षेमध्ये जे तुमचे टेक्स्टबुक आहेत त्या टेक्स्टबुक मधल्या शब्दांचा वापर केला जातो. शिकवताना लक्षात ठेवा की संगणकाच्या मदतीची ऑडिटिंग साठी वापरली जाणारी तंत्र, की आता संगणकाची मदत घेऊन आपल्याला ऑडिटिंग करायचंय, संगणकीय वातावरणामध्ये आपल्याला ऑडिटिंग करायचं आहे. कधी कधी अशी वेळ येते की संगणक चालत नाही, संगणक बंद पडला किंवा संगणक ऑपरेटच होऊ शकत नाही, मग त्यावेळेला संगणकाची मदत घेता येत नाही. पण म्हणून काय कामकाज थांबवायचं का, तर त्याचा अर्थ असा नाही, कामकाज तर चालू राहणार आहे. मग मॅन्युअली त्या ठिकाणी कामकाज केलं जातं. मग ज्या वेळेला मॅन्युअली कामकाज करण्याची वेळ येते त्यावेळेला सभोवतालचं, आपल्या आजूबाजूचं जे वातावरण आहे हे संगणकीय असणं आवश्यक आहे. म्हणजेच त्याला ऑडिटिंग किंवा अंकेक्षण अराउंड द कॉम्प्युटर. म्हणजे नेमका याचा अर्थ काय आहे की पारंपरिक पद्धतीने अंकेक्षण सुरू ठेवायचंय, पण ज्या वेळेला कॉम्प्युटर किंवा ज्या वेळेला तुमचं मशीन चालू होईल त्यावेळेला पुन्हा संगणकाच्या मदतीने हे अंकेक्षण करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी दोन्हीही तंत्रांचा वापर तुम्हाला अपेक्षित आहे, की तुम्ही काही भाग हा पारंपरिक पद्धतीने करू शकता, काही भाग हा संगणकाच्या मदतीने करू शकता. असा कुठलाही हार्ड आणि फास्ट रूल नाही की EDP वातावरणातच तुम्ही अंकेक्षण केलं पाहिजे, संगणकाच्या मदतीनेच अंकेक्षण केलं पाहिजे, असा कुठलाही हार्ड आणि फास्ट रूल नाही. जे योग्य वाटेल त्या तंत्राचा वापर करून तुम्ही तुमचं ऑडिटिंगचं कामकाज करणं आवश्यक आहे. आता यामध्ये दोन मतांतर आहेत. काही म्हणतात की पारंपरिक अंकेक्षण पद्धती योग्य आहे, काही म्हणतात की संगणकीय अंकेक्षण पद्धती योग्य आहे. म्हणजे अंकेक्षण करताना तुम्ही पारंपरिक असिस्ट घ्या किंवा संगणकाची मदत घ्या, असिस्टन्स घ्या, ज्याला जसं वाटेल त्या पद्धतीने या दोन्हीही तंत्रांचा वापर करून तुम्ही अंकेक्षण करू शकता. काही भाग तुम्ही पारंपरिक पद्धतीने म्हणजे फायलिंग करणं, दस्तऐवजांची नोंद करणं अशा पद्धतीने करू शकता, आणि प्रत्यक्ष प्रोसेसिंग जी महत्वाची आहे ती संगणकाच्या मदतीने करू शकता. आणि त्यामुळे अशी वेगवेगळी, म्हणजे संगणक असेल, पारंपरिक असेल किंवा दोन्हीचं एकत्रित असेल, किंवा अंकेक्षकाचं स्वतःचं अजून काही टेक्निक असेल, संगणकाच्या मदतीची काही इतर टेक्निक्स असतील, नवनव्याने तंत्र विकसित होत असतात. आजचं जे तंत्र आहे, आजची जी पद्धती आहे ती उद्या राहीलच असं नाही. आणि त्यामुळे या पद्धतीने ज्या वेळेला अंकेक्षण केलं जातं त्यावेळेला संगणकाच्या मदतीने वेगवेगळ्या प्रकारची तंत्र तुम्ही वापरू शकता. आता ही तंत्र कोणकोणती आहेत, तर 5 तंत्र तुम्हाला दिसतात. तथ्यांची चाचणी, तथ्य म्हणजे डाटा, हे जे डाटा आहेत या डाटाची टेस्ट करायची, त्याला इंग्लिशमध्ये आपण टेस्ट डाटा या नावाने ओळखतो. दुसरा भाग आहे संगणकीय अंकेक्षण कार्यक्रम, कॉम्प्युटर ऑडिट टेक्निक किंवा प्रोग्राम. त्यानंतर तिसरा आहे नियंत्रित प्रक्रिया, जी आपण कंट्रोल करतो, नियंत्रण करतो, त्याची प्रोसेस, कंट्रोलिंग प्रोसेस. त्यानंतर अंकेक्षण माहिती रूप सामग्रीचा वापर,
आता अंकेक्षण माहितीरूप सामग्रीचा वापर म्हणजे काय, तर ऑडिट सॉफ्टवेअर. ऑडिट सॉफ्टवेअरचा वापर अंकेक्षणासाठी कसा करायचा हेही तंत्र आहे. या व्यतिरिक्त स्पेशल प्रिंटआउट, म्हणजे ज्या वेळेला आपण कॉम्प्युटरवरून प्रिंटआउटची कमांड देतो त्यावेळेला विशिष्ट प्रकारची तंत्र डेव्हलप झालेली आहेत आणि या तंत्रांच्या मदतीने जेवढं पाहिजे त्याची तुलना करून किंवा दस्तऐवजांशी कंपॅरिझन करून त्या ठिकाणी हे स्पेशल प्रिंटआउटची ऑर्डर आपल्याला देता येते. आणि त्यामुळे संगणकीय मदतीद्वार म्हणजे असिस्टन्स किंवा जी तंत्र आहेत ही तंत्र पुढील प्रमाणे 5 आहेत. आता त्यातलं पहिलं जे तंत्र आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे आणि शेवटचं जे तंत्र आहे हे सुद्धा खूप डेव्हलप झालेलं आहे. आता तुमच्या पुस्तकामध्ये जे स्पेशल प्रिंटआउटचे फीचर्स दिलेले आहेत, वैशिष्ट्य सांगितलेली आहेत सिलेबसमध्ये, त्याच्या कितीतरी पुढं आता ही तंत्र गेलेली आहेत. कारण आता तुमचं हे सिलेबस 2013 पॅटर्नचं आहे आणि आता 2019 मध्ये म्हणजे आता पुढच्या वर्षी हे तंत्रज्ञान बदलणार आहे. त्यामुळे ज्यावेळेला तुम्ही प्रत्यक्ष या तंत्रांचा वापर कराल किंवा करत असतील तुमच्यापैकी काही, मला माहित नाही, तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी किती प्रकारची तंत्र ही वापरली जाऊ शकतात किंवा किती प्रकारची तंत्र ही उपलब्ध आहेत. आणि त्यामुळे याचा ज्या वेळेला आपण वापर करतो त्यावेळेला ही टेक्नॉलॉजी प्रचंड प्रमाणात डेव्हलप झालेली आहे हे लक्षात ठेवायचं आणि त्यानुसार ही तंत्र कुठे ना कुठेतरी आपल्याला निश्चितपणे मदत करत असतात. एक दोन मिनिटं. हॅलो, आपली आता वेळ संपत आलेली आहे. हा भाग आपण पुढच्या तासाला बघूया. तुमच्या जर काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकताय.